morning, students. In the last video, we are dealing with a new chapter of English, that is the factors of sentence, which is the most important topic, I think. Directly the question will not asked on this topic, but this topic is the fundamental topic or the base topic for the another topics, just like the voice. If you want to understand the voice thoroughly, you must know this topic properly. And the factors of sentence, there are 6 factors of sentence that I taught you in the last period. Out of them, the first one is subject, second one is helping verb, third one is main verb, fourth one is indirect object, fifth one is direct object, and sixth one is a complement. And these 6 factors come in the assertive sentence. हे 6 घटक विधानार्थी वाक्यात येत असतात. हे 6 घटक विधानार्थी वाक्यात येतीलच असं नाही. इट इज नॉट कंपल्सरी that these 6 factors must come in the assertive sentence. Maybe some of them absent in the sentence. त्यातले काही येणार नाही, पण जर आले तर ते त्याच क्रमाने येतील की ज्याप्रमाणे मी तुम्हाला आता सांगितलेले आहे. तर त्याच्यातले आपण सब्जेक्ट पाहिलाय, हेल्पिंग वर्ब पाहिलाय, मेन वर्ब पाहिलाय. आता आज या व्हिडिओमध्ये आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, म्हणजे ऑब्जेक्टचे 2 प्रकार आहेत. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, त्याचे 2 प्रकार आहेत. एक आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि दुसरा आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट. तर त्याच्याबद्दल आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर आपले जे पहिले झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण पाहिलेले आहेत सब्जेक्ट म्हणजे कर्ता, हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष कर्म, डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कर्म, कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक भाग. तर याच्यातला आपला सब्जेक्ट झाला, हेल्पिंग वर्ब झाला आणि मेन वर्ब झाला. सब्जेक्ट हा वाक्याच्या सुरुवातीला येतो. सब्जेक्ट म्हणून एकतर सामान्य नाम किंवा विशेष नाम येतं. सर्वच्या सर्व पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे आय, वी, यू, ही, सी, इट, दे सब्जेक्ट म्हणून वापरले जाऊ शकतात. आणि चौथा जी काही मी तुम्हाला पॉसिबिलिटी सांगितलेली आहे सब्जेक्टची, ती अशी होती की वाक्याच्या सुरुवातीपासूनचा त्या वाक्यातील हेल्पिंग वर्ब किंवा मॉडेल ऑक्झिलरी पर्यंतचा जो कोणता भाग असतो तो पूर्ण भाग त्या वाक्याचा सब्जेक्ट असतो. हे सब्जेक्टच्या बाबतीत झालं. हेल्पिंग वर्बमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की हेल्पिंग वर्बचे 2 उपप्रकार आहेत. एक आहे प्रायमरी हेल्पिंग वर्ब किंवा त्याला बेस वर्ब असंही म्हणतात. प्रायमरी हेल्पिंग वर्ब किंवा स्पेशल वर्ब असं म्हणतात. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मॉडेल ऑक्झिलरी. मग प्रायमरी हेल्पिंग वर्बमध्ये ॲम, इज, आर आहे, वॉज, वेर आहे, शॅल, विल आहे, डू, डज आहे, डिड आहे, हॅव, हॅज, हॅड आहे, शॅल, हॅव, विल, हॅव आहे. मॉडेल ऑक्झिलरीमध्ये शाल, शूड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, हॅड टू, डिअर टू, नीड टू, युज्ड टू, ऑट टू हे आहेत. हे तुम्हाला पाठ पाहिजे. 3 नंबरला आपण पाहिलं होतं मेन वर्ब. मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद, आणि मुख्य क्रियापद हे त्या वाक्याचा आत्मा असतं की ज्याच्याशिवाय वाक्याचा अर्थ लागत नाही किंवा आपणाला कळत नाही, म्हणून ते त्या वाक्याचा आत्मा आहे. सो म्हणतो आपण त्याला. 5000 मुख्य क्रियापद इंग्रजीत आहेत. मुख्य क्रियापदाचे 4 रूप सांगता येतात. पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं. मुख्य क्रियापदाच्या मराठी अर्थाचा शेवट जर आपण पाहिला तर तो ने असा होतो.
याच्यावरून आपल्याला हे मुख्य क्रियापद आहे असं ठरवता येतं. आता आपण नंतरचा जो पुढचा घटक आहे तो म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट. तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष कर्म. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट याला मराठीमध्ये अप्रत्यक्ष कर्म असं म्हणतो. वाक्यामध्ये जर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आलं तर ते चौथ्याच क्रमांकाला येईल, ते मेन वर्बच्या नंतरच येईल. सोपा आहे. इनडायरेक्ट ऑब्जेक्टचा क्रमांक वाक्यातला चौथा. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे फिक्स आहे. मग ते कसे ओळखायचे? एक नंबर, इट कम्स आफ्टर द मेन वर्ब. वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाच्या नंतर येतं. दुसरं याच्या बाबतीत तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ह्या पुरुषवाचक सर्वनामाच्या द्वितीय असतात. म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जर किंवा पुरुषवाचक सर्वनामाच्या द्वितीयात जर मेन वर्बच्या नंतर आल्या वाक्यात तर ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतात. जसं मी, अस, यू, हिम, हर, इट, देम आणि नाउन कोणतंही कॉमन असेल किंवा प्रॉपर असेल हे शब्द जर, आणि हे काय सर्व द्वितीय आहे, आणि हे शब्द जर वाक्यात मेन वर्बच्या पुढे आले, मेन वर्बच्या नंतर आले तर ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून ओळखतात. हे एवढेच आहे, एवढेच लक्षात ठेवायचे. जर वाक्यात मेन वर्बच्या नंतर मेन वर्बच्या पुढे मी आलं, अस आलं, यू आलं, हिम आलं, हर आलं, इट आलं, देम आलं किंवा कोणतंही नाउन, मग ते प्रॉपर असेल किंवा कॉमन असेल तर ते त्या वाक्याचं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. लक्षात ठेवा, अप्रत्यक्ष कर्म असतं. आणि तिसरी एक पॉसिबिलिटी तुम्हाला याच्यात लक्षात ठेवायची इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या बाबतीमध्ये, जर तुम्ही त्या वाक्यातल्या क्रियापदाला कोणास असा प्रश्न जर विचारला तर जे तुम्हाला उत्तर मिळेल ते मिळालेलं उत्तर म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल. परंतु कोणता प्रश्न विचारायचा आहे? कोणास किंवा टू हुम, टू हुम असा प्रश्न तुम्ही मेन वर्बला विचारायचा आणि मग जे काही उत्तर येईल ते तुमचं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. म्हणून 3 गोष्टी इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या बाबतीत लक्षात ठेवा. एक नंबर, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट वाक्यात जर आलं तर ते मेन वर्बच्या नंतर येतं, मुख्य क्रियापदाच्या नंतर येतं. नंबर 2, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून फिक्स शब्द येतात आणि ते शब्द दुसरे तिसरे कोणीच नाही तर पुरुषवाचक सर्वनामाच्या द्वितीया, म्हणजे मी आयची द्वितीय, अस वीची द्वितीय, यू, हिम, हर, इट, देम आणि कुठलंही नाउन हे जर वाक्यामध्ये मेन वर्बच्या पुढे आले तर ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं आणि हेच येतात, वेगळे येत नाही. आणि आणखीन एक पॉइंट लक्षात ठेवा, त्या वाक्यातल्या मुख्य क्रियापदाला जर तुम्ही कोणास किंवा हुम असा प्रश्न जर विचारला तर जे काही तुम्हाला उत्तर मिळेल ते मिळालेलं उत्तर म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. म्हणून या 3 गोष्टी इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या बाबतीमध्ये तुम्ही लक्षात ठेवायच्या. याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया इथं. एक्झाम्पल, my sister had given me an autograph book. My sister had given me an autograph book. आता या वाक्यामध्ये
मेन व्हर्बच्या नंतरनं गिव्हन हे मेन व्हर्ब आहे, याच्यानंतर काय आले बघा मी आपल्या यादीत आहे की नाही बघा. मग याच्यातलं मी हे काय आहे, हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. मी हे काय इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. माझ्या बहिणीने मला एक ऑटोग्राफ बुक दिले होते. प्रश्न विचारायचा आहे कोणास. प्रश्न काय विचारायचा आहे, कोणास दिले होते, मला, मी. म्हणून मी हे या वाक्याचं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. ते मेन वर्ब किंवा वर्बच्या नंतर येत असतं वाक्यामध्ये. असं त्याला शोधायचं आणि हे शब्द लक्षात ठेवायचे. यापैकीच एखादा शब्द इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून येत असतो. हे झालं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. त्यानंतर पुढचा जो भाग आहे 5वा फॅक्टर, तो म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट. पुढचा भाग डायरेक्ट ऑब्जेक्ट, ज्याला की मराठीत प्रत्यक्ष कर्म असं म्हणतो. डायरेक्ट ऑब्जेक्ट 5 नंबरचा डायरेक्ट ऑब्जेक्ट. याला प्रत्यक्ष कर्म असं म्हणतात. डायरेक्ट ऑब्जेक्ट प्रत्यक्ष कर्म. तर इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या नंतर हे डायरेक्ट ऑब्जेक्ट वाक्यामध्ये येत असतं. आणि जर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट वाक्यात नसेल तर मग ते अलीकडे येतं, म्हणजेच मेन व्हर्बच्या नंतर येतं. पण जर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट वाक्यात असेल तर डायरेक्ट ऑब्जेक्ट त्याच्या पुढे येत असतं. डायरेक्ट ऑब्जेक्ट हे काय या प्रश्नाचं उत्तर असतं. तुम्ही जर त्या वाक्यातल्या मुख्य क्रियापदाला काय म्हणजेच इंग्रजीमधला व्हॉट हा जर प्रश्न विचारला तर जे काही उत्तर येणार आहे त्याला म्हणायचं डायरेक्ट ऑब्जेक्ट. काय हा प्रश्न विचारायचा. किंवा सोपं आहे, हे जे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे हे सोडून जर दुसरा आला असेल तर ते डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. समजा मी नसेल, अस नसेल, यू नसेल, हिम नसेल, हर नसेल, इट नसेल, देम नसेल, तर मग ते, किंवा एखादं नाव, एखाद्या व्यक्तीचं नाव नसेल तर जे काही राहिलेलं आहे ते काय असेल, डायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे यांना सोडून दुसरं, किंवा मग काय या प्रश्न विचारा तुम्ही मेन व्हर्बला काय, आणि जे काही तुम्हाला उत्तर सापडेल ते सापडलेलं उत्तर म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. आणि ह्या दोन गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत बरं का व्हॉइसमध्ये. कारण तुम्हाला जर कर्मच नाही कळालं तर तुम्ही व्हॉइस कसं करणार. व्हॉइस म्हणजेच काय, ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. जे तुम्हाला कर्ता, कर्म, क्रियापद हे जे वाक्यातले 6 घटक आहेत ते अत्यंत व्यवस्थितरित्या आणि अचूकपणे शोधता आले पाहिजेत, तरच तुम्हाला प्रयोग बदलता येतो, नाहीतर बदलता येत नाही. कर्मच कळालं नाही तुम्हाला तर तुम्ही काय करणार. म्हणून या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ऑब्जेक्ट हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यातलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे फिक्स आहे, इथे सांगितलेले पुरुषवाचक सर्वनामाच्या द्वितीय. आता जे डायरेक्ट ऑब्जेक्ट आपण पाहतोय प्रत्यक्ष कर्म, ते म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर असतं. म्हणून क्रियापदाला काय हा प्रश्न विचारायचा, किंवा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट फिक्स आहे ते सोडून दुसरं जर असेल तर म्हणायचं ते डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. मग इथं आपण एक वाक्य घेऊ. उदाहरण म्हणून आपल्याला एक वाक्य घेता येईल. बघा, we opened the main door. आम्ही मुख्य दरवाजा उघडला. यातला कर्ता कोणता आहे, we सब्जेक्ट. याच्यात हेल्पिंग वर्ब आहे का, नाही. हेल्पिंग वर्ब नंतर 3 नंबरला काय असतं, मेन वर्ब. मग हे काय आहे, ओपन, मेन वर्ब. आता मेन वर्ब नंतर 4 नंबरला काय असतं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मग इथं आहे का, मी आहे का, अस आहे का, यू आहे का, हिम आहे का, हर आहे का, इट आहे का, देम आहे का, काहीतरी आहे का, काहीच नाही. म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट पण नाही. मग आता राहिलं डायरेक्ट ऑब्जेक्ट, द मेन वर्ब. हे डीओ म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट, पूर्ण लिहिणार नाही.
डीओ. डीओ म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट असं लक्षात घ्यायचं. बघा, आम्ही मुख्य दरवाजा उघडला. क्रियापदाला तुम्ही काय ने प्रश्न विचारा. काय उघडला, काय उघडला, उत्तर काय येतं? द मेन डोअर. मग कायच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट. कोणास या प्रश्नाचं उत्तर म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असं लक्षात ठेवा. काय डायरेक्ट ऑब्जेक्ट, कोणास इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. तर हे आपलं डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तर इथं हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आपण सांगतो. तर तुम्हाला ते वाक्यात शोधता आलं पाहिजे. आता याच्यानंतरनं आपला शेवटचा जो भाग आहे कॉम्प्लिमेंट, 6 नंबरचा. कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक भाग मानतो आपण. हे सोपं आहे. पूरक मराठीमध्ये वाक्यातला कर्ता, वाक्यातलं हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट हे जे 5 घटक आहेत, या 5 घटकांना सोडून जे वाक्यात राहतं ते कॉम्प्लिमेंट. मग वाक्यातील क्रिया कशी घडली, केव्हा घडली, कोणत्या वेळेला घडली, का घडली, कोणत्या ठिकाणी घडली हे सांगण्यासाठी त्या वाक्याच्या शेवटी जो एक छोटासा वाक्यांश येतो किंवा जो छोटासा भाग येतो, त्या राहिलेल्या त्या छोट्याशा वाक्यांशाला किंवा त्या वाक्याच्या भागाला कॉम्प्लिमेंट म्हणतो आपण. आणि या 5 घटकाशिवाय असतं. शक्यतो मॅक्सिमम वेळेला कॉम्प्लिमेंटची सुरुवात ही प्रेपोजिशनने होत असते, म्हणजेच शब्दयोगी अव्ययाने होत असते. तर असं हे कॉम्प्लिमेंट आहे. तर असे एकूण वाक्याचे 6 घटक आपणाला शोधता आले पाहिजेत. त्यातला कर्ता, त्यानंतर हेल्पिंग वर्ब, त्यानंतर मेन वर्ब, त्यानंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि त्यानंतर कॉम्प्लिमेंट. त्यानंतर सर्वात शेवटी वाक्याचा काळ शोधायचा. तर एक एक्झाम्पल म्हणून आपण 2-3 वाक्य घेऊन मी तुम्हाला ते करून दाखवतो. त्याच पद्धतीने तुम्ही पुन्हा बाकीचे राहिलेले वाक्य करायचे नाही. एक 2 ते 3 वाक्य मी तुम्हाला करून दाखवतो. एक्झाम्पल 1 नंबरचं. She was doing the dishes in the kitchen. She was doing the dishes in the kitchen. असं वाक्य आहे ना. आता काय करायचं खाली उत्तर लिहिताना, तर इथं पहिलं सब्जेक्ट, 2 नंबरला हेल्पिंग वर्ब, एचव्ही लिहिलं मी. एचव्ही म्हणजे हेल्पिंग वर्ब, शॉर्ट मध्ये लिहायचं. त्यानंतर मेन वर्ब, त्यानंतर आयओ, आयओ म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. त्यानंतर डीओ, डीओ म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट. त्यानंतर कॉम्प्लिमेंट, डायरेक्ट ऑब्जेक्ट नंतर कॉम्प्लिमेंट. हे सर्व घटक या वाक्यातले शोधायचे. जो नसेल त्याच्या पुढं डॅश करायचं, असला की लिहायचं. नंबर 1 सब्जेक्ट, कर्ता. याच्यात कर्ता कोणता आहे? मग कर्ता सुरुवातीला असतो, कर्ता पुरुषवाचक सर्वनाम असतं, कर्ता एखादं नाउन असतं किंवा त्या वाक्यातल्या हेल्पिंग वर्ब पर्यंतचा जो भाग असतो तो कर्ता असतो. मग इथं सी, SHE हा कर्ता. याच्यातलं हेल्पिंग वर्ब कोणता आहे? वॉज, इथं वॉज. याच्यातलं मेन वर्ब डुईंग, चौथं रूप आहे. डुईंग, V4 सगळं चालू. याच्यात इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे का? या मेन वर्ब नंतर ना मी, अस, यू, हिम, हर, इट, देम किंवा एखादं नाम आहे का? नाही. मग त्याला डॅश करायचं. डायरेक्ट ऑब्जेक्ट काय याच्यामध्ये? द डिशेस. शी वॉज डुईंग द डिशेस. ती काय करत होती? डिशेस करत होती, म्हणून इथं डिशेस. आणि कॉम्प्लिमेंट राहिलं काय? इन द किचन. ही या वाक्यातली क्रिया कोणत्या ठिकाणी घडत होती? इन द किचन. म्हणून कॉम्प्लिमेंट काय आहे? इन द किचन.
इन द किचन. या पद्धतीने तुम्हाला दिलेलं वाक्य. आणि आता या वाक्यात काळ कोणता आहे? टेन्स. या वाक्यामध्ये काळ कोणता आहे? टेन्स कोणता आहे? पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स. राईट. या पद्धतीनं आपणाला वाक्ये मी दिलेले सोडवायचे. म्हणजे दिलेल्या प्रत्येक वाक्यात तुम्हाला हे 6 घटक शोधता आले पाहिजेत आणि त्या वाक्याचा काळ ओळखता आला पाहिजे. आता मी तुम्हाला दुसरं वाक्य घेऊया प्रॅक्टिससाठी. दोन नंबरचा. I have taught them a new poem in the last week. I have taught them a new poem in the last week. असं माझं वाक्य. आता आपल्याला सर्वचे सर्व घटक लिहायचे. इथं सब्जेक्ट, इथं HV म्हणजे हेल्पिंग वर्ब, इथं MV म्हणजे मेन वर्ब, इथं IO म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, इथं DO म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट, इथं कॉम्प्लिमेंट त्या वाक्यात कोणता येते, आणि इथं टेन्स या वाक्यातला काळ कोणता आहे. प्रत्येक वाक्य लिहायचं. त्यानंतर आपला सराव होतो. मग इथं या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे? आय हॅव टॉट देम अ न्यू पोएम इन द लास्ट वीक. सब्जेक्ट कोणता आहे? आय. हेल्पिंग वर्ब कोणता आहे? हॅव. मेन वर्ब कोणता आहे? टॉट. कितव्या रूपात आहे ते? तिसऱ्या. आयो आहे का? आयो म्हणलं की फिक्स बघायचं कोणत्या आहेत त्या. द्वितीया देम. इथं देम आहे. DO आहे का? देम नंतर अ न्यू पोएम डायरेक्ट ऑब्जेक्ट अ न्यू पोएम. कॉम्प्लिमेंट आहे का? या वाक्यातली क्रिया कधी घडली आहे? इन द लास्ट वीक. म्हणून इथं इन द लास्ट वीक. आणि या वाक्यात काळ कोणता आहे? या ठिकाणी हॅव हॅज आणि क्रियापदाचं तिसरं रूप. हॅव हॅज आणि क्रियापदाचं तिसरं रूप ही दोन लक्षणं कोणत्या काळाची आहेत? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. म्हणून या वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा काळ. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. या पद्धतीनं तुम्हाला वाक्य सोडवायचे. त्यानंतर आणखी एखादं वाक्य आपण घेऊ. तिसरं उदाहरण. द 67 years old Raymond chairman Mr. Vijaypad Singhania had created an aviation history. The 67-year-old Raymond chairman, Mr. Vijaypad Singhania, had created an aviation history. असं आपलं वाक्य आहे. या असं वाक्य लिहायचं पहिल्यांदा तुम्ही तुमच्या वहीमध्ये आणि मग त्याच्या खाली एक पॉइंट टाकून घ्यायचे. नंबर 1 ला काय असतं? सब्जेक्ट. नंबर 2 ला हेल्पिंग वर्ब. नंबर 3 ला मेन वर्ब. नंबर 4 ला
इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, नंबर 5 ला डायरेक्ट ऑब्जेक्ट, नंबर 6 ला कॉम्प्लिमेंट, आणि शेवटला काय लिहायचं आपल्याला त्या वाक्यातला काळ. चला बघा, सब्जेक्ट कोणता आहे याला? वाक्याच्या सुरुवातीला असतो. कुठपर्यंतचा भाग? त्या वाक्यातल्या हेल्पिंग वर्ब पर्यंत. जिथं कुठे हेल्पिंग वर्ब येतं तिथपर्यंत जायचं. असं इथून जी सुरुवात करायची ती हेल्पिंग वर्ब कुठं आहे ते बघायचं. त्याच्यासाठी तुम्हाला हेल्पिंग वर्ब तोंडपाठ पाहिजे, आणि ते नसतील तर मग अडचणीचं होतं. मग ह्याच्यातलं हेल्पिंग वर्ब कोणता आहे? हॅड. याचाच अर्थ याच्यातला कर्ता कोणता आहे? तिथपर्यंतचा सुरुवातीपासूनचा भाग. मग वाचा. The 67 years old Raymond chairman Mr. विजयपत सिंघानिया. हा काय झाला त्या वाक्याचा? कर्ता झाला. म्हणून इथं ते लिहायचं. The 67 years old. या वाक्यातलं हेल्पिंग वर्ब कोणता आहे? had. या वाक्यातलं मेन वर्ब कोणता आहे? याच्या पुढचं क्रिएटेड, तिसऱ्या रूपात आहे क्रिएटेड. याच्यात इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे का? इथं मी, अस, यू, हिम, हर, हिज, देम असं आलंय का? नाही. मग त्याला डॅश करायचं. डॅश. याच्यातलं डीओ कोणता डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणता आहे? अँड अविएशन हिस्ट्री. अँड अविएशन हिस्ट्री. याच्यात कॉम्प्लिमेंट आहे का? नाही. मग त्याला नील करायचं. आणि टेन्स ह्याच्यात कोणता आहे सांगा? टेन्स काळ कोणता आहे? हॅड आणि तिसरं रूप. हॅड आणि तिसरं रूप हे कोणत्या काळाची लक्षणं आहेत? पास्ट परफेक्ट टेन्स. म्हणून याच्यामध्ये पास्ट परफेक्ट टेन्स या पद्धतीनं आपणाला प्रत्येक दिलेल्या विधानार्थी वाक्यामध्ये हे 6 घटक शोधता आलेच पाहिजेत. त्याच्यातला काळ ओळखता आलाच पाहिजे. आणि मग तुम्ही कुठलीही विधानार्थी वाक्य घ्यायचे बरं का, ते वाक्य घ्या आणि त्याच्यामध्ये हे 6 घटक शोधण्याचा प्रयत्न करा. हे 6चे 6 घटक आपणाला अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर इथं आपले वाक्याचे घटक, सेंटेन्स फॅक्टर, की जो अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे तो इथं संपतो. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येऊया एक नवीन चॅप्टर. त्याचं नाव मी तुम्हाला आत्ताच नाही सांगत, त्या वेळेला सांगतो. तुर्तास आपण इथेच थांबू.